आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी अर्थातच अवकाळी संदर्भात मुंबईसह दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या दोन्ही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यावेळेला काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल अशी शक्यता वर्तवली आहे, तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत आज चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होतीये आणि त्याचाच परिणाम म्हणून उद्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल। त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल। मुंबई, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा जास्त प्रभाव राहील। त्यामुळे आजपासून शनिवारपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या कालावधीमध्ये काही भागात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका राहील, तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग हा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 5 दिवस मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील हवामान विभागाने दिलेला आहे। 21 तारखेला अरेबियन सी मध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून 22 तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते। त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल। साऊथ कोकण, साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल। 21 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर इतका असू शकतो। काही ठिकाणी तो जास्त असण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईट